प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. जी काही परिस्थिती चालू आहे त्यासाठी आता साहेबांची पत्रकार परिषद बघितली नाही, तर नक्कीच साहेब कुठं ना कुठेतरी युवाला पुढे घेऊन जायचं काम. सुनेत्रा पवार शपथविधी घेत आहेत, आज घेणार आहेत. काय वाटतं तुम्हाला हे सगळं बघून? ही दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येऊ शकतात का सध्याच्या परिस्थितीला? का तशी परिस्थिती नाही? मला असं वाटतं कुटुंब प्रमुख जे पवार साहेब आहेत त्यांनी बोललेलं माझ्यासारखं एक लहान कार्यकर्ता एक आमदार म्हणून त्या भागातल्या जयंत पाटील आणि अजित पवार यांची चर्चा चालली होती. 12 तारखेला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी एकत्र येऊन साहेबांनी पत्रकार परिषद काय आपण माहिती द्या. या संदर्भातली माहिती नव्हती, पण जी काही चर्चा कानावरती येत होती या संदर्भातली एकत्रीकरणाची, ही गोष्ट म्हणजे चर्चेतून माझ्या कानावरती ही थांबली म्हणायचं का आता? मी ह्याच्या संदर्भात काही सांगू शकतो. संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? मी तर पहिल्या दिवशीपासून माझी जी भूमिका होती की कुटुंब एकत्र झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये सगळ्यांना आनंदच आहे. आज उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? संदीप क्षीरसागर आजच मला ही गोष्ट कळाली. मला वाटतं कुटुंब प्रमुख म्हणून साहेबच ह्याच्यावरती उचित खऱ्या अर्थाने तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील या मुंबईमध्ये मीटिंग चालू होते. एकंदरीत पवार साहेबांना देखील याची माहिती नव्हती. खऱ्या अर्थाने तो निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला समजते, परंतु पवार साहेबांना याची माहिती देणं गरजेचं होतं. कसं पाहता एक राष्ट्रवादीतल्या आपण नाही, ह्याच्यामध्ये काय आता काय चर्चा झाली नाही झाली, आज आम्ही बोलत असताना ह्या गोष्टीवरती मी काही साहेबांची चर्चा केली. त्यांना फक्त गाठभेट करण्यासाठी आलो होतो, पण तुम्हीच मला असं वाटतं त्यांना एकदा विचारू. आमदार साहेब, तुमची काय आज बैठक आहे का या ठिकाणी? आज जर साहेब इथे आहेत तुमची तुमची काही बैठक आहे? नाही, आज बैठक इथे काहीच नव्हती. आमचं जे जवळचे लोक आहेत सगळ्यांचं ठरलं होतं की आपण 2-4 दिवस इथे थांबायचं. काल मी एक दिवस फक्त बीडला जाऊन आलो, कोणता दादांच्या एक शोकसभा मी आमच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केली, ती करून मी परत आलो. बरं, या सगळ्या गोष्टीकडे जसं 2 मताप्रवाह आहेत, या सगळ्या जर गोष्टी लवकर होत असतील, तुम्ही म्हणताय पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण अशा गोष्टी जर घाईमध्ये कुठे होत असतील तर या थांबणं अपेक्षित आहे असं वाटत नाही तुम्हाला? एक तरुण 10 दिवस थांबायला काय हरकत होती? आता लोकांमध्ये ही चर्चा आहे, पण आता काय त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतले हे मला माहिती. आणि त्याला जोडून एक प्रश्न, जसं तुम्ही आता म्हणालात की कुटुंब एकत्र आलं पाहिजे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काही बड्या नेत्यांचा, त्यामध्ये तटकरे असतील, पटेल असतील, यांचा कुटुंब आणि पक्ष एकत्र येण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आहे. त्यांचं नावही घेतलं पवार साहेब नाही, पण मला तेवढं काही माहीत नाही, पण मी जेव्हा दादांना ही घटना व्हायच्या आधी काही दिवसाआधीच मुंबईला भेटलो होतो, दादा एकदम असे म्हणजे खुश होते. काय कारण होतं मला माहीत नाही, पण चांगल्या पद्धतीने एकत्र होऊन आपण काम करू असं ते मला म्हणतो. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही दादांचं सुरुवातीपासून आनंदी होतात की दोन्ही पक्ष जर एकत्र आले, तर आगामी काळात जर जसं म्हणतात साहेब की युवा लोकांवर जबाबदारी दिली तर तुम्ही देखील या संपूर्ण प्रक्रियेची सहभागी स्वतःहून व्हाल. नाही, बघा, मी तर पहिल्या दिवशीपासून आम्ही जे लोक आहेत पक्ष स्प्लिट झाल्यानंतर पहिल्या दिवशीपासून आमची भूमिका आहे की ती एकत्र व्हावं, तर प्रत्येक वेळेस मी मीडियासमोर हे स्टेटमेंट. पण मुद्दा असा हे सगळ्या याच्यामुळे आता खेळ बसले असं दिसतं. मी साहेबच म्हणले, आता मलाच माहित नाही पुढे काय होणार. दादांची इच्छा होती, आमची आजही ती इच्छा की दोन्ही एकत्र येऊ, पण आता समोरनं हा निर्णय घेतला गेला, आम्हाला माहित सुद्धा नाही म्हणे. एवढी काय नाराजी स्पष्ट केली साहेबांनी थोडक्यात. मी तेच म्हणलं. जाणून बुजून हा दोन्ही राष्ट्रवादी पक्ष येऊ नये अशी देखील काही जणांचा. बघा, मला तर आजच कळायला आहे या विषयावर. पवार जर ह्या संदर्भात मीठाचा खडा कोणी टाकला? मीठाचा खडा कोणी टाकला? मला असं वाटतं मला हे संदर्भात सांगायची नाही. आपण सर्वजण हुशार आहात, महाराष्ट्राची जनता ओळखू. जे तुमच्या गटाचे आमदार आहेत ते अजित पवारांचं नेतृत्व मान्य होतं तुम्हाला प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंचं नेतृत्व मान्य असणार आहे का आगामी काळात? काल आराम केले. असा विषय नाही. आता इथं प्रमुख जे कुटुंब प्रमुख आता तिथं समजा संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? आम्हाला तर कधी वाटतं की पवार कुटुंब एकत्र झालं पाहिजे, पण प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरेंचं तुम्ही नेतृत्व स्वीकारणार? नाही, त्याच्यामध्ये जर सुनेत्रताई जर तिथं प्रमुख असतील तर ते पवार कुटुंबातलेच आहेत. आणि उद्या जर राष्ट्रवादी एक झाले आणि एनडीए गटामध्ये सहभाग व्हायची अशी वेळ आली तर त्यावर तुमचं काय मत? मी फार लहान आहे, मला तुम्ही हे करू नका. मला एवढं, मी एक लहान कार्यकर्ता आहे, खाली तळागाळात काम करणार आहे. मोदी साहेब आहेत, रोहितदार आहेत, तुमच्या लोकप्रियत आहेत. तर या ठिकाणी जे आहे ते आपण आता जे आहे का लीडरशिप मानोगे अगर वहाँ भी जो लीडर है वहाँ पर सुनेत्रताई है, ऐसी बात है. उनकी लीडरशिप पवार, हमारे जैसे लोग पवार कुटुंब की लीडरशिप मानते. तो आप कह रहे थे कई दादा काफी खुश लग रहे थे बाद में. हाँ, अजीत दादा खुश थे. मैं ये घटना होने से पहले
2-3 दिन पहले उनको बॉम्बे में मिला था। मुझे ऐसा लगा कि पिंपरी चिंचवड के इलेक्शन के बाद कुछ होगा, पर ऐसा मुझे कुछ लगा नहीं। कुछ थे और उन्होंने ऐसा भी कहा कि हम साथ में मिलकर हम काम करें। अभी आप पवार साहब से मिलके आए, क्या पर्सनल बातचीत हुई, कुछ राजनीतिक बातचीत हुई? नहीं, राजनीतिक कोई बात नहीं हुई, सिर्फ उनसे मुलाकात करनी थी कि हमने जो उनके कुटुंब के नज़दीक के लोग जो लोग हैं, हमने तय किया था कि हम 2-4 दिन की दुखद इसमें उनके साथ में रहेंगे। मैं एक दिन ही खाली बीड़ को गया था कि अजीत दादा का शोक सभा हमने वहाँ पर हमारे लोगों ने वहाँ पर आयोजित की राष्ट्रवादी भवन में, वो करके मैं वापस रात में आ गया यहाँ पर। सर, महाराष्ट्र को करीब करीब तय है कि लाड़की बहन एक पहली उप मुख्यमंत्री मिल रही है। एनसीपी शरद पवार के गुट से आप ये कैसे देखते हैं इस मूव को? नहीं, क्या आपको इस बात की जानकारी दी गई थी एज ए पार्टी? नहीं, मुझे मालूम नहीं, आज ही मुझे पता चला है। लेकिन पवार कुटुंब का व्यक्ति वहाँ पर बैठता है, इसमें हमें आनंद ही है। ठीक है, थैंक यू।